बुद्धाचे अनुयायी होणे म्हणजे जीवनाला सर्वश्रेष्ठ बनवणे. सातत्याने नवचैतन्य निर्माण करणारे केंद्र म्हणजे बुद्धविहार. धम्म आपल्या दारी भाग 42 दिनांक 26/7/2026 रोजी बोधिसत्व बुद्ध विहार जोगीनगर येथे संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची काय आहे ग्राफ धम्म आपल्या दारी धम्मचर्चेवर हे ग्राफिक नोंदणी. अविस्मरणीय याची आठवण एक आपल्या इतिहासात म्हणून राहणार आहे. धम्म आपल्या दारी भाग 42 दिनांक 26/7/2026 रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. शताब्दी चौक इथून धम्म रॅली काढण्यात आली. ही रॅली रॅलीमध्ये उपासिका उपस्थित होते. जोगीनगर परिसरामध्ये ही रॅली फिरत बोधिसत्व बुद्ध विहार जोगीनगर इथे रॅलीचा समापन झाला. त्यानंतर बुद्धविहार परिसरामध्ये व रॅलीत फिरत असतानाही उपासकांनी त्यांच्या रॅलीमधल्या धम्मबाबांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रॅलीच्या समापनाच्या वेळेसही बुद्धविहार परिसरामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आलं. आतमध्ये रॅलीच्या मध्ये सामील झालेल्या धम्मबांधवांचे विहार परिसरातील समितीने व विहार परिसरामधील उपस्थित उपासक उपासिकांनी स्वागत केले. त्यानंतर धम्म रॅलीमध्ये सामील झालेल्या धम्मबांधवांनीही उपस्थितांचे स्वागत केले. अशा प्रकारे ही धम्म रॅली इथे घेण्यात आली. समोर व्हिडिओमध्ये आपण बघाल 3 स्क्रीनमध्ये व्हिडिओ आहे. डाव्या बाजूला वरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये धम्म रॅलीचं व्हिडिओ आहे तो त्यामध्ये धम्म रॅलीबद्दल आहे. खाली धम्मचर्चा परिचय या संबंधामधला खालच्या डाव्या बाजूचा व्हिडिओ आहे आणि मोठ्या स्क्रीनमध्ये जो व्हिडिओ आहे तर तो ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड हे धम्म देत असतानाचा व्हिडिओ आहे. बघा ग्राफिक न्यूजवर काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. बघा ग्राफिक न्यूज. साधू साधू म्हणतोय. साधू याचा अर्थ चांगला, पुन्हा साधू अतिशय चांगला, आणखी उत्कृष्ट चांगला. तुम्ही जो काही कार्यक्रम जो काही घेतला, जो काही तुमच्या वाणीतून शब्द बाहेर पडला तो अतिशय उच्च कोटीचा म्हणून आपण 3 वार साधू साधू म्हणतोय. साधू साधू याचा अर्थ असा की आपण आपल्या वाणीतून निघालेला. आता लक्षात ठेवा की तुम्ही सर्व बुद्धाला जाणणारे बुद्धिस्ट आहात. त्यामुळे बुद्धिस्ट आहात. चालताना, बसताना, उठताना, बघताना तुमच्याकडे सारे लोक पाहतात. रस्त्याने बोलताना येणं सगळं खूप दिवसांनी भेट झाली असं बोलायचं नाही. नेहमी पंचशीलचा दुपट्टा आपल्या हातात घ्यायचं आणि हात असं करायचं, चित्ताने चालायचं. त्यामुळे आपल्याला बुद्धं चरणं गच्छामि धम्मं चरणं आपल्या कानी पडतं. आपण धम्माला कुठेच वेळ देत नाही. हा 2 तास तुम्ही धम्माला वेळ देता, धम्म तुम्हाला भरभराटीनं देईल. हा निसर्ग आहे, त्याला थोडीशी मदत करा, थोडा भरपूर देतं. म्हणून धम्माच्या रॅलीमध्ये चालत असताना दोन्ही हात जोडायचं आणि आपला पंचशीलचा दुपट्टा, पंचशीलचा जो ध्वज असतो आपल्या हातात, तो हातात असं ठेवायचं. आपसात कोणी कोणाशी बोलायचं नाही आणि कोणी जर आला तर त्याला फक्त नमो बुद्धा एवढंच म्हणायचं आणि आपण नेहमी बुद्धाचं स्मरण करायचं, बुद्धाचं श्रवण करायचं आणि त्याच रांगेत चालायचं. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. तुम्ही 2 तास धम्माला देता, धम्म तुम्हाला पावलोपावली पदोपदी तुमच्या निसर्गता तुमच्या आरोग्यावर परिणाम करतोय. म्हणून धम्म रॅली येताना चालताना कोणी प्रकारचं आपसात बोलू नये, एक दुसऱ्याशी संवाद करू नये. कारण आपण कुठल्याही एखाद्या मोर्चात चाललो नाही. आपण लोकांना संदेश देणारे संदेश वाहत आहोत. आपल्याकडे वेगळ्या नजरेने लोक पाहतात. जर त्या एखाद्या मोर्चेत आलेली लोक आणि रॅलीत आलेली लोकांत फरक दिसला पाहिजे. इतरांची रॅली आणि आपल्या रॅलीत फरक दिसला पाहिजे. ही बुद्धांची रॅली आहे, हे बुद्धांची अन्य आहे. त्यांच्या गळ्यात पंचशीलचा दुपट्टा आहे, त्यांच्या हातामध्ये पंचशील ध्वज आहे. ही माणसं बुद्धाला शरण करते, टोळी करत झालेली आहे, एक चंडी करत झालेली आहे. असा संदेश इतरांकडे द्यावं ही सर्वांना सूचना आहे, विनंती आहे.
कारण आपण भाऊ बहीण आहोत छोटा आपल्या साडूचा बाईक सगळे सगळे काम आहे. आज आपण या बोधिसत्व बुद्ध विहारात आलो आहे. बोधिसत्व बुद्ध विहार आपल्या सर्वांचं स्वागत करू इच्छितात. तर त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात करावी. मी मनोज नारनवरे धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम आदरणीय आमचे मित्र ॲडव्होकेट रमेशजी राठोड यांच्या अनुषंगाने साकार करण्याचा एक छोटासा उपक्रम राबवला आहे. आणि या कार्यक्रमाला माझे मित्र अशोक गणवे, उद्धवजी मेश्राम, सुखरामजी मुंगरे आणि वसाहतीतील नागरिकांनी तसेच बोधिसत्व बुद्ध विहार महिला मंडळाच्या वतीनं त्यांच्या सर्वांच्या सौजन्यानं हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. तर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख सर्व ॲडव्होकेट श्री रमेशजी राठोड यांचे स्वागत सर्वप्रथम उद्धवजी मेश्राम हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री अशोकजी गणवी हे शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री रमेशजी राठोड सर यांचं स्वागत करतील अशी यानंतर सुखरामजी मुंगरे साहेब, सीमाताई दिवे पुष्पगुच्छ देऊन, त्यानंतर विहाराच्या कोषाध्यक्षा श्रीमती दिवलेताई बाबाजी एक बाहेर टाकायचे आहेत. त्यानंतर मायाताई मोडघरे ह्या सुद्धा यानंतर आपण या ठिकाणी आलो आहोत. सर्वांच्या चेहऱ्यावर ममता दिसते आहे, कुशलता दिसते आहे. जेव्हा बुद्धांची कुशलता आपल्या सोबतीला असतं तेव्हा आपण प्रत्येक व्याधीतून मुक्त होतो आहे. बुद्ध माणूस हा व्याधीमुक्त असलेला माणूस जगातला सर्वश्रेष्ठ माणूस आहे. बुद्ध म्हणजे काय हो? बुद्ध कशाला पाहिजे? बुद्धांची आपण एवढी वेदना का करतो? बुद्धांनी म्हटलं जगांमध्ये दुःख आहे, जगांमध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि दुःख त्याचा निरोध आहे, त्याचा विनाश पण करता येतो, त्याला नाश पण करता येतं. अहो दुःख म्हणजे काय आहे? जन्माला एक दुःख आहे, आजार पण दुःख आहे, वृद्ध पण दुःख आहे, मरण पण दुःख आहे. जर आपण सगळे दुःख घेऊन आलो तरी पण दुःख म्हणतात त्या दुःखाला नष्ट करता येते. त्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्याचे कारण शोधायचे असतात. ती कारण काही कुठे बाहेर येत नाही. कोणती गोष्ट घडण्यासाठी काही कारण लागतंय. म्हणून बुद्धांचा सिद्धांत आहे प्रतिसमुद्रात कोणती गोष्ट कोणत्याही कारणाशिवाय घडत नाही. कुटुंबामध्ये नवरा बायकोचे भांडण होतात, कशामुळे होतात? काही कारण असतात म्हणून होतात. पण भांडणाची कारण तुम्ही शोधायचं. आपण ह्या कारणामुळे जर भांडण होत असेल, एखाद्या टेबलवर एखादी जर आपण वस्तू ठेवली आणि बायकोने म्हटलं की तुम्ही टेबलवर वस्तू ठेवू नका, परत परत नवऱ्याने ती चूक करू नये. कारण ही चूक तर ती म्हणतात की ज्या कारणामुळे आमचा झगडा होतो त्याचं कारण तुम्ही शोधा. बुद्धांनी तेच म्हटलं की तुम्ही त्याचे कारण शोधा. ती कारण शोधल्यानंतर त्यावरचा उपाय करा. आणि त्याचा उपाय सांगितलं त्यांनी अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्ग ह्या सर्व दुःखांचं निराकरण करणारा मार्ग आहे. त्यामध्ये त्यांनी प्रज्ञा, शील आणि समाधी सांगितली. प्रज्ञा म्हणजे काय? तुमची दृष्टी कशी असली पाहिजे? तुमच्या दृष्टीत नेहमी सत्यता असली पाहिजे. तुमची दृष्टी सम्यक असली पाहिजे. मी स्त्री आहे, पुरुष आहे, निसर्गता मला जे आलं ते निसर्गता आली आहे. परंतु मला जी जी भूमिका दिली आहे ती निसर्गता, ती भूमिका मला निभवायची आहे. आपण तर स्त्री आणि पुरुष निसर्गाने निर्माण केले आहे. परंतु निसर्गाने संसार चालवण्यासाठी, ही सृष्टी चालवण्यासाठी स्त्री आणि पुरुषांचं संगम करणं गरजेचं आहे. म्हणून स्त्रीला स्त्रीची जबाबदारी आणि पुरुषाला पुरुषाची जबाबदारी. तिला पत्नी म्हटलेला, याला पती म्हटलेला. तेव्हा दोघांचा संबंध येतो. बुद्ध धम्म कशासाठी पाहिजे?
धम्म एक पासून दुसऱ्या माणसाची जीवन जगत असताना कसं जगावं. एकट्या माणसाला धम्माची गरज नाही. एकटा माणूस किती बोंबलत बसला, कुठे जात बसला, बिना कपड्याचा बसला, त्याला काही गरज नाही. पण एकापेक्षा दोन माणसाला, दोन पेक्षा तीन माणसाला, चार माणसाला असेल तर धम्माची गरज आहे. पुन्हा हा धम्म आपल्यापर्यंत गेला पाहिजे. आपण एक दुसऱ्याशी संवाद करणार आहोत, पण आपण सामाजिक प्राणी आहोत. पण आपल्या समाजात राहायचंय. समाज हा माणसाने जोडलेला असतो. समाज म्हणजे कशा तयार होतो, पहिले कुटुंब तयार होतं. माणसं माणसं जोडून कुटुंब तयार होतात. कुटुंब जोडून एक जातीचा ग्रुप तयार होतो. जाती जोडून एक समाज निर्माण होतो. त्या समाजाचे आपण प्राणी आहोत. आपल्याला सामाजिक प्राणी म्हणतात. पुढे समाजामध्ये जीवन जगत असताना मी कसा जगलो पाहिजे. माझी जगताना माझ्यासारखी इतर बांधवांनी त्या जगताना आनंदाने जीवनात जगावं. बुद्धांचा मार्ग आहे आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. पण आनंदी जीवन जगण्यासाठी काय असायला पाहिजे. तुमची दृष्टी सम्यक असली पाहिजे. तुमच्या दृष्टीमध्ये किंतु परंतु असायला नको. दृष्टी दोष पूर्ण केला पाहिजे. आणि दृष्टिकोन जर तुमचा क्लिअर असेल तर तुमची दृष्टी सम्यक वाचायला पाहिजे. ज्या वाणीनं ज्यांनी तुम्हाला वाद निर्माण होतो बुद्धांनी वाणीचे ज्या दोष सांगितलेले आहेत, हे दोष मी मुक्त केले पाहिजे. कारण मला बोलायचं आहे. मुख्य माणसाची कधी कोणाची अडचण येत नाही. बोलक्या माणसाचीच अडचण येतं. म्हणून बोलावं काय. बुद्धांनी सांगितलं बोलावं काय. दृष्टीनं पहावं. कांगळ असेल त्याला पाहायची गरजच नाही. तुम्ही दृष्टीवान आहात. तुम्ही वाचावान आहात. पण तुमची दृष्टी कशी असावी, तुमची वाचा कशी असावी. त्यामुळे तुमची प्रज्ञा विकसित झाली की तुम्हाला तुमचं जीवन कसं जगायचं कळतं. ज्ञानात आणि प्रज्ञेत फरक आहे. ज्ञान म्हणजे इथून तिथून कलेक्ट केलेली माहिती. आपण एखादं पुस्तक वाचतो, एखादं पेपर वाचतो, एखादं साहित्य वाचतो, एखाद्याचं भाषण ऐकतो. ही सर्व गोळा केलेली माहिती म्हणजे ज्ञान. प्रज्ञा म्हणजे काय. उपजत आलेली माहिती. तुम्ही एखाद्या गोष्टीने एखादी गोष्ट सांगितली त्यावर चिंतन करून नवीन क्रिएशन करणे. बाबासाहेब बुद्ध हे प्रज्ञावंत आहे. प्रज्ञावंत कसं असतात. विहिरीत पाणी काढल्यानंतर पुन्हा विहिरीत पाणी येतं. परत विहिरीत पाणी असं टाकावं लागत नाही. आपल्याला खमेल्यात असेल, डब्यात असेल, मडक्यात असेल तिथं पाणी टाकावं लागतं. त्याने टाकावं लागतं. आणि प्रज्ञा कशी असतात. उपजत असतात. निघतात, घालून येतात, वारंवार येतात. म्हणून बाबासाहेबांचं साहित्य, बाबासाहेबांचं लिखाण, बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांचं आंदोलन, बुद्धांची चळवळ, बुद्धांचं आंदोलन, बुद्धांवर किती मोठे साहित्य आहे. जगमान्य साहित्य आहे. बुद्धाच्या साहित्यामध्ये कोणी किंतु परंतु करणारा माणूस आतापर्यंत निर्माण झाला नाही. बाबासाहेबांनी दिलेलं साहित्य, बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये किंतु परंतु करणारा, काना मात्रा थोडी कमी करणारा, जास्त करणारा. माहित असेल तुम्हाला बाबासाहेबांचा तोडक मोडक मंडळामध्ये जाती तोडक मोडक मंडळाचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचा बाबासाहेबाला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलवले. आणि अध्यक्ष म्हणून बोलवल्यानंतर बाबासाहेबांना सांगितलं की तुमचं भाषण तुम्ही पाठवा. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होता. अध्यक्ष आपलं भाषण पाठवू. तर बाबासाहेबांनी आपलं भाषण पाठवलं. आणि भाषण पाठवले. त्या भाषणामध्ये या धर्मव्यवस्था किती कशा प्रकारची दूषित आहे. या धर्मव्यवस्थेमध्ये माणूस केंद्रबिंदू नाही. आणि माणसाचं शोषण कसं करतात. त्यामध्ये स्त्री पुरुष हा विभागणी केलेली आहे. अशा विभागणी केलेल्या धर्मव्यवस्थेची काय व्यवस्था आहे. म्हणजे या धर्माने जात निर्माण केली. ही जात दूर करण्याचं काम करण्यासाठी तोडक मोडक मंडळाचं जात तोडक मोडक मंडळाचं जात तोडक मंडळाचं होतं. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपलं भाषण पाठवलं. भाषण पाठवलं. त्यांच्या अध्यक्षाने काय म्हटलं की सर हे भाषण तुम्ही दुरुस्त करून आम्हाला पाठवा. बाबासाहेब म्हणाले माझ्या भाषणामध्ये दुरुस्ती काही होत नाही. भाषण जे मी दिलेलं आहे, जे पाठवलेलं अगदी बरोबर आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जी भूमिका घेतली, जे मी पाठवलेलं साहित्य आहे त्यात किंतु परंतु कोणताही करता येत नाही. काना मात्रा कमी करता येत नाही, वाढवता येत नाही. एवढी मोठी प्रगल्भता, एवढी मोठी विश्वासता, एवढी मोठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असलेला व्यक्ती एवढ्या मोठ्या अध्यक्ष पदावर बसलेल्या त्यावेळच्या स्थितीमध्ये त्यांनी तो नाकारला. आणि आपल्या साहित्याला कुठेतरी दिला नाही. आज पुस्तक आपण वाचतो मुक्तीपदे कोण. आज आपण ते पुस्तक वाचतो. ते पुस्तकांचं दिलं की तुमच्या जीवनाला मुक्ती देणारा मार्ग कोणता आहे. तुम्ही कोणत्या मार्गाने गेले तुमच्या जीवनात मुक्ती मिळतं. हे मुक्ती सांगणारा हा प्रज्ञावंत आहे. म्हणून प्रज्ञावंत माणसं घरात तुम्हाला आपण निर्माण झाली पाहिजे. म्हणून बुद्धांनी म्हटलं तुमची सम्यक दृष्टी असावी. सम्यक दृष्टी असेल तर तुम्ही यातून सम्यक ठिकाणी जाऊ शकता. म्हणून तुमची प्रज्ञा तुम्हाला वाढवायची आहे.
तुम्हाला विकसित करायचंय. तुमचा विकास कोणी करणार नाही. आतापर्यंत आपण ज्या धर्मात होतो, ज्या धर्म व्यवस्थेत होतो, ती धर्मव्यवस्था म्हणायची कोणती तरी देव नावाची कल्पना आहे. त्याची उपास करा, तापास करा. ती तुम्हाला आज नाही, उद्या उद्या परवा नाही तर या जन्मात असेल तर दुसऱ्या जन्मात तुमचा मला फायदा होईल, परंतु तुम्ही त्या देवाला सोडू नका. पण या महानायकांनी शोधलं ही देव नावाची कल्पना ही भोकांड आहे. ही माणसाला गुलाम बनवणारी आहे. माणसाच्या प्रज्ञेला, माणसाच्या ज्ञानाला नाश करणारी आहे. या प्रज्ञेला जर बाहेर काढायचं असेल तर माणसाला पण जागृत करणं गरजेचं आहे. बुद्धांचा धम्म कशासाठी आहे? जिवंत माणसासाठी आहे. आपण सारी जिवंत माणसं, मेलेल्या मुर्द्यासाठी बुद्धांचा धम्म नाही. बुद्धांचा धम्म जिवंत माणसासाठी आहे. त्या जिवंत माणसाला जीवन जगण्यासाठी काही गरज असतात. जिवंत माणूस एक दुसऱ्याची संवाद करतोय, आपली आजीविका करतोय, आपला कर्मांत करतोय. आजीविका कशी करतो? बुद्धाने सांगितलं तुमचं जीवन तुम्ही आजीविका केलीच पाहिजे, पण आजीविका कशी करावी? दारू विकून, विषयाचं दुकान विकून, एखादं शस्त्र विकून, ज्या दारूच्या दुकान विकून जर कुटुंब बर्बाद होत असेल तर तुमची आजीविका ही योग्य नाही. अशी आजीविका करा, त्यातून तुमचाही भला आणि इतरांचाही भला. म्हणजे किती कल्याणी मार्ग सांगितला. आजीविका कशी असावी? दारिद्र्य बुद्धाला आवडत नाही, पण पैसे किती असावे, पैशाचा विनियोग कसा असावा, किती प्रमाणात असावा. म्हणजे आपल्याकडे म्हणून त्यांनी सांगितलं की तुमची सीमित गरजा असतात. तुमच्या गरजा कशा असाव्या? बुद्ध म्हणतात तुमच्या गरजा सीमित असावं. गरजाच्या परे जर तुम्ही गेला तर तुम्ही व्याधीग्रस्त होता. कोणती गरज असेल, घरामध्ये कपडे जास्त असेल, कपडे घरात आपल्याला हे करतात. दागिने जास्त झाले असेल तर दागिने कोणते घालावं, काय घालावं, कन्फ्यूज करतात. आपल्यामध्ये अंगठ्या जर असल्या तर कन्फ्यूज करतात. म्हणून सीमित असल्या तर सीमित तुम्हाला करतात. सीमित गरजेचा नाव. एका ठिकाणी का पोलीस इन्स्पेक्टरची बायको, ती नेहमी कार्यक्रमाला जायची. कार्यक्रमाला जाताना तिने आपली एक मैत्रीण बाजूला होती, म्हणजे तिचा नवरा हा सेक्युरिटी मध्ये काम करायचा. त्या सेक्युरिटी मध्ये काम करणाऱ्या नवऱ्याला घेऊन ती जायची. आता सेक्युरिटी जात असताना ती बाई गळ्यात मोठा मंगळसूत्र घालायची. दोन दोन मंगळसूत्र तिच्या गळ्यात असायचे. हा एक मंगळसूत्र पाहिलं तिच्या सेक्युरिटीच्या बाईच्या मनात त्याचं असं मंगळसूत्र मलाही भेटला पाहिजे. आता तिला तो मंगळसूत्र भेटण्यासाठी तिने आपल्या नवऱ्याला सांगावं लागलं. ती नवऱ्याला म्हणाली की मला एखादा मंगळसूत्र घेऊन द्या. तर नवरा म्हणाला हो घेऊन दे. अहो ती वानखेडे बाई त्या कार्यक्रमाला येते, तिचं एवढं मोठं मंगळसूत्र आहे, मला पण असाच मंगळसूत्र तुम्ही घेऊन द्या. नवरा आता सेक्युरिटी मध्ये काम करणार, त्याची आमदानी किती असेल? त्याची आमदानी 10-12 हजार होती. 10-12 हजार घर चालवणं कठीण होती. रूम भाडे दिले, पोराला करणे, शिक्षण करणे, खाणं पिणं करणे चालत होतं. तो बायकोला समजत होता, ठीक आहे ती घेऊन देईल. बायको म्हणाला तर तुम्ही कधी घेऊन जाणार? घेऊन देईन नेहमी मला आश्वासन देतात, कुठेतरी मला फक्त सांगा. आता सांगावं कुठं? आमदानीच काही नाहीये. मग मला बायकोला म्हणाला ठीक आहे म्हणे, मी पुढच्या याला महिन्यात तुला घेऊन देईल. तर ठीक आहे, ती तोपर्यंत थांबली. पुन्हा पुढचा महिना आला, पुन्हा पैसा जवळ काहीच नाही, पुन्हा तिची तेच घराणी. तुम्ही म्हणाले नेहमी मला टाळत राहता, तुम्ही माझी टिकल करता, मला आणून देत नाही, त्यामुळे काही करा म्हणे. आता मराठी करा, मला काही सांगू नका, मला मंगळसूत्र पाहिजे म्हणजे पाहिजे. आता तिला मंगळसूत्र पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणण्याची भावना कुठून निर्माण झाली? कारण वानखेडेच्या बाईच्या गळ्यामध्ये मोठा मंगळसूत्र होता. बुद्धाने म्हटलं तुम्ही अशी काही गोष्टी करू नका, तुमच्यामुळे तृष्णा निर्माण होईल. तुम्ही वागत असताना कसं वागलं पाहिजे, कपडे कसे घातले पाहिजे, किती घातले पाहिजे. 5-5 मंगळसूत्र एका बाईने गळ्यात 2-2 घातले, काय करणार त्याला? नवरा एकच आहे. 5ही घातले, 2ही घातले तरी एकच आहे, त्याचं समजित एकच आहे. तो गुलामाचा प्रतीक आहे. ज्या गुलामाच्या प्रतीकेला जर आपण सन्मानाने करत जाऊ तर त्याचा काय परिणाम होईल? जास्त गुलाम निर्माण होतील. आता तिच्या मनामध्ये ती भाव निर्माण झाल्यामुळे नवरा अचंब्यात पडला, काय करावं काही सुचेना. घरी गेलो तर घरी जाणं टाळायचं, कारण बायको घरी गेला की तेच कॅसेट लावायची, जेवणाला बसलं की तेच कॅसेट लावायची. करावं काय? त्रस्त झालं. ऑफिस मध्ये असा त्रस्त बसलेला. एवढ्यात काय झालं, एक LIC वाला आणि दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला तो सांगतो की सर आता नवीन काही अशा प्रकारची
सरकारची नवीन नवीन पॉलिसी आली आहे. हे पॉलिसीमध्ये जर तुम्ही 1,00,000ची पॉलिसी काढली आणि त्याचा जो महिना येतो हा 350-400 येतो 20 वर्षापर्यंत जर तुम्ही घेतला, जर तुम्हाला पॉलिसीचा नंबर मिळाला, पॉलिसी तुमच्या घरी आली, जर तुमचा एखाद्याला ऍक्सिडेंट झाला तर त्या पॉलिसीची 1,00,000ची तुम्हाला 2,00,000 मिळते. जर तुमचा ऍक्सिडेंट नाही झाला तर तुम्हाला नॅचरली जे असेल तेवढा पैसा तुम्हाला मिळेल. हा सर्व ऐकलं होतं, कोण ऐकलं त्यांनी त्याचा नंबर घेतला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर पुन्हा बायकोची तीच कॅसेट, तुम्ही म्हणे मला कॅसेट आतापर्यंत आणूनच नाही का, आता शेवटची संधी देतो म्हणे तुम्हाला, मला काही करायचं नाही, तुम्ही मला की करा पण मला मंगळसूत्र पाहिजे, म्हणजे पाहिजेच. आता नवरा म्हणाला ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. पॉलिसीवाल्याकडे आला, पॉलिसीवाल्याला विचारलं की पॉलिसी किती दिवसात येते, ते म्हणा साहेब 1 महिना समजा, दुसऱ्या महिन्यात पॉलिसी येऊन जातो. तर तिला म्हणजे 2 महिन्याची मुदत घेतली. 2 महिन्याची मुदत घेतल्यानंतर जी मुदत संपेपर्यंत पॉलिसी त्याच्या घरी आली आणि हिला 2 महिन्याची मुदत दिली. ती मुदत संपायला वेळ होती. जशी मुदत संपली तेवढ्या बायकोने म्हटलं काय कॅसेट लावला की पुन्हा माझ्यासाठी आलं. मग काय केलं त्या नवऱ्याने, आता काय करता येतं, त्यांनी छानसं असं पत्र लिहिलं. छानच्या पत्रामध्ये असा उल्लेख केला संजय, अगं मी जिवंत असताना तुला कोणतेही मंगळसूत्र आणू शकत नव्हतो कारण माझ्याकडे एवढी आमदानी नव्हती. आता तुला पाहिजे तसा मंगळसूत्र घे, जसं मिळवायचं तसं मिळव, जिथं जाते तिथे जा, पण ते मंगळसूत्र पाहायला मी राहणार नाही. कारण तुझ्यासाठी शुभेच्छा देतो आणि 2,00,000ची पॉलिसी काढलेली पॉलिसी पत्र तिथे त्या आपल्या गादी खाली ठेवून दिला आणि एका ट्रक खाली जाऊन तो ऍक्सिडेंट झाला. जसा त्याचा ऍक्सिडेंट झाला चौकडे चर्चा झाली, अरे रामू मरण पावला, रामू मरण पावला, रामूला ऍक्सिडेंट झाला, रामूला ऍक्सिडेंट झाला. घराला माहिती आहे चौकडे रडा, रडणं गिरणं सर्व सुरू झालं. 2-4 दिवसांनी बायकोने घराला साफसूफ केलं. साफसूफ करताना गादी उचलली, तेव्हा गादी खाली त्याला ती पॉलिसी, म्हणजे बुद्धाची पॉलिसी दिसली, त्याचा परिणाम काय झाला तेव्हा तिने जी वाचलं तेव्हा तिला कळलं. म्हणून बुद्ध म्हणतात तुमची कृष्णा, तुमच्या सर्व दुःखाला कारण तुमची कृष्णा आहे, तुमची आसक्ती आहे. तुम्ही जर एखाद्या बहिणीने छोटे मंगळसूत्र घातला तरी ती पत्नीच आहे, नाही मंगळसूत्र घातला तरी ती त्याची पत्नीच आहे. आणि ती जर एखादा मोठा मंगळसूत्र घालून त्याच्या मनामध्ये कृष्णा निर्माण करते त्याला सुद्धा आपण काढली. म्हणजे त्या बाईच्या त्या मुलांना त्या नवऱ्याला मारण्यासाठी ती कारणीभूत आत्महत्या नाही केली, त्यांनी हत्या केली. आपण हत्येला सुद्धा प्रवृत्त करू शकतो. म्हणून बुद्धांचं म्हणणं की तुमचं जीवन सीमित असावं, तुमच्या गरजा सीमित असाव्या. तुम्ही 5 पोळी खात असाल तर 4च पोळी खा, 1 पोळी शिल्लक ठेवा. 6वी पोळी खाऊ नका, कारण 6वी पोळी खाल्ल्यानंतर कोणाची तरी 1 पोळी तुम्हाला निसर्ग हा नॉट क्रिएट नॉट डिस्ट्रॉय, कोणी निर्माण होत नाही, नष्ट होत नाही निसर्गामध्ये. कारण असा मेला नातू झाला, घरची माणसं बघा, कुठे आपण विहिरी खोदलं तर बलिता जो वर निघतो तो चढा होता आणि खाली विहीर खोदल्या जातं. जेव्हा तुम्ही खाली एखादा कुठेही जर होत असेल त्याची माती वर येतो. निसर्गात नवीन काही नाही, निसर्ग सपाट आहे. पण आपण नवीन काही करत असताना आपला साईज वाढतो. तर तुम्ही पोळी खाताना मग सांगितलं तुम्ही 4च पोळी खाता, 5 पोळी तुमची खाण्याची आहे, तुम्ही 6वी खाली, तुम्ही 7वी खाली ना तुमच्या पोटाचा साईज वाढतो. पोटाचा साईज वाढल्याने पोटाला ती सवय लागतं की मला दररोज थोडी पोळी पाहिजे, त्यानंतर तो पोळी घेईल, भाजी घेईल, काहीतरी खाईल आणि पोटाचा साईज वाढतो. पोटाचा साईज वाढल्याचा परिणाम त्याला बसता येत नाही, त्याला उठता येत नाही, त्याला चालता येत नाही, तो साज आहे. म्हणून तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. म्हणून सीमित गरजा असाव्या. म्हणून तुम्हाला कपडे किती असं सीमित असावे, जास्त असले काय फायदा, शेवटी ते फेकल्या जातात. म्हणून तुझ्या संपत्ती किती असावी, त्याचा संपत्तीचा सुद्धा जर संपत्ती एखाद्याकडे खूप असेल तो मोठा बंगला बांधतो, या गळ्यात आपली, त्या गळ्यात तिथे हे चेन ते चेन, मोठी मोठी चेन, सर्व दुःखाचा सागर, दुःखाचा मार्ग, दुःखाचा काळ. म्हणून बुद्धांकडे एवढी मोठी माणसं धम्माकडे का आली, धम्माकडे येण्याची कारण का होती, पण मोठमोठी राजे होती, त्या राजांकडे धनसंपत्ती भरपूर होती, त्या राजांकडे भरपूर राण्या होत्या. त्यामुळे त्यांची धनवासना, कामवासना कधी त्यांच्या कमी झालेल्या नव्हत्या. तरी परंतु ते संतुष्ट होते, तरी परंतु त्यांना रात्रीला बेचैन वाटायचं. ते बेचैन येण्यासाठी करण्यासाठी त्याला की माणूस म्हणून तुम्हाला बुद्धांचा तो मार्ग, बुद्धांचा मार्ग शिकायला कारण ते बेचैनी होती. त्याचं मन शांत न होतं, रात्र झोप यायची नाही. कारण 5-5 राण्या कोणासोबत कोणी जाईल का, एवढी मोठी धनसंपत्ती कोणी चोरून येईल का.
कोणी एखादा आपल्याला आक्रमण करेल का? अशी सर्व स्थितीमध्ये असलेले राजे जेव्हा बुद्धांकडे आले, बुद्धांनी त्याचा मनाचा विकास, मनाचा मनोवैज्ञानिक म्हणतात. बुद्ध हा मनाला जाणणार आहे, पण म्हणून मोठमोठी राजे बुद्धांकडे, बुद्धांचा धम्मा जगभर पसरला. जगभर पसरण्याची कारण काय? मोठ्या माणसाने कार्यक्रमाचं आयोजन केलं तर सारे लोक येतात. तर एखाद्या कुठल्याने घेतलं तर मोठं येत नाही. मग मोठं माणूस होण्यासाठी त्याला ती कॅपॅसिटी निर्माण करावा. ती माणसं बुद्धांकडे, बुद्धांचा मार्ग जगभर होता. बुद्धांचा जगभर पसरल्यानंतर, बुद्धांचा मार्ग घेतल्यानंतर जगामध्ये बुद्धांच्या धर्माची किंवा बुद्ध देशांची जगात कीर्ती होती. जगातील लोक भारतात शिकायला यायची होती. 23 मोठ्या मोठ्या विद्यापीठ होती. त्या विद्यापीठामध्ये 10-10 हजार असे विद्यार्थी असायचे. जगातली माणसं इथे शिकायला यायची. जगातली माणसं शिकायला आल्यानंतर जगातली माणसं लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण करायची, प्रश्न निर्माण करायचा. माझी प्रश्नाची उत्तर कोण देईल? पण तुम्हाला माहित असेल मिलँडर आणि नाक्शे. मिलँडर नाक्शेची तुम्हाला ती प्रश्नावली तुम्हाला पाहिजे असेल, तो जगातला व्यक्ती भारतात आला. माझ्या प्रश्नाची उत्तर कोण देईल? जगात माझ्या प्रश्नाची उत्तर देणारा, मला समाधान करणारा एकही माणूस नाही. पण तो शोधत होता, शोधता शोधता तो भारतात आला. आणि भारतात आल्यानंतर बुद्धांचा अनुयायी, बुद्धांचा अनुयायी नागशेत भेटतो आणि नागशेत सारखा गुरु त्याला मिळतो. आणि त्या गुरु मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची भावना एवढी त्याचे पूर्ण समस्या दूर करतात. म्हणून तुम्ही नेहमी सर्वांनी आपण मिलिंद प्रश्न वाचायचे. आपल्या पोरांची समस्या दूर करायची असेल, कुटुंबातील समस्या दूर करायची असेल तर मिलिंद प्रश्न सर्वांनी आवश्यक वाचला पाहिजे. किती मोठे प्रश्न आहे ते. एवढे मोठे प्रश्न असताना तुम्हाला वाटत असेल बाबासाहेबांनी जेव्हा ही आपली संविधान निर्माण केली, संविधान निर्माण करताना बाबासाहेब एका मागास जातीचे, अति शोषित जातीचे, परंतु प्रगतीच्या भरोशावर एवढी प्रश्न निर्माण करणारी लोकांची जेव्हा तुम्ही आपण बाबासाहेबांचा जो साहित्य आहे किंवा आपण जे डिबेट वाचतोय, संविधानाचे जे डिबेट वाचला, त्याचे 10 डिबेट आहेत. 10 डिबेट वाचत असताना तुम्हाला वाटतं की प्रत्येक व्यक्ती जेव्हा प्रश्न करतो तेव्हा त्या व्यक्तीचा प्रश्नच बरोबर आहे. म्हणून बाबासाहेबांचं तुम्हाला माहिती आहे 17 डिसेंबर 1946 पहिलं आपल्याला राजेंद्र प्रसादनी बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब याच्यावर बोला. तेव्हाची संविधान सभेची सभा होती. त्या सभेमध्ये बाबासाहेबांचा 23वा नंबर होता. बाबासाहेबांनी माझा नंबर 2-3 दिवसांनी येणार, पण बाबासाहेबांना बोलायला लावलं. बाबासाहेबांनी त्यावर काय बोलले? म्हणजे एखाद्या व्यक्ती जेव्हा एखादी प्रश्नाची उत्तर देतात तेव्हा ती प्रश्नाची उत्तर एवढी सटीक असतात. बाबासाहेबांनी ते उत्तर दिलं, मी प्रथम भारतीय, नंतर भारतीय. ही सर्व भारतीयासाठीच करणं गरजेचं आहे. ते भारतीय हिताचं आहे, सारे आवाज आहे. म्हणजे ज्या देशांमध्ये जातीनं भरलेला हा देश, जातीमध्ये विभागणी झालेला देश, हा महिला पुरुषांची विभागणी करणारा देश आणि जाती करून हा देश, हजारो वर्ष गुलामीत राहिलेला देश, या देशांमध्ये जातमुक्त निर्माण करून देशाला प्राधान्य देणार. भारतात जम्बुदे भारत होते. आज भारताचे 7 असे देश आहेत भारतातून तुटलेले. जी भारताचा जम्बुदे अखंड भारत होता, ज्या अखंड भारतातल्या माणसानं आणि कोणाच्या मनामध्ये नाही की मी माझ्या देशासाठी काही करेन. जेव्हा हा व्यक्ती एवढ्या मोठ्या 17 डिसेंबर 1946 भाषेमध्ये करतो, मी प्रथम भारतीय, नंतर भारतीय, ही भावना जेव्हा त्या लोकांमध्ये प्रगट केल्या तेव्हा लोकांना कळलं की काय प्रज्ञावंत व्यक्ती. जेव्हा बाबासाहेबांचं तुम्ही जे संविधानचे खंड वाचतात, तुम्ही त्याचे 10 खंड, तेव्हा ती प्रश्न करतात, त्या प्रश्नांची उत्तर बाबासाहेब समर्पित सटीक उत्तर देतात. प्रत्येकाचे प्रश्न, कारण जातीने ग्रस्त झालेला देश, जातीने वेगळं असलेली सर्व माणसं, त्यामध्ये जात भरले, जात रोग असलेली माणसं, ती प्रश्न अशी करायची की बाबासाहेबला प्रश्नाचे उत्तर देता यावं नाही. परंतु प्रजावंत बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाचे समर्पित उत्तर दिले. पण सर्वांना जर तुम्हाला आपल्याला जे खंड आहेत, संविधानचे खंड आहेत, 10 खंड आहेत, 10 खंड आवश्यक वाचा. ही संविधान कशी निर्माण झाली, संविधान कशी निर्माण केल्या गेली, त्या संविधान निर्माण करताना किती प्रश्नावली आल्या, त्या संविधान निर्माण करताना कशा त्या प्रश्नाची उत्तर दिल्या गेली. म्हणून आम्हाला बाबासाहेबांची जी संविधानाची जी 10 खंड प्रत्येकाची वाचावी. कारण मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये पण उपलब्ध आहे. म्हणजे म्हणण्याचं कारण असं की बुद्धांचा प्रत्येक साहित्य, बुद्धांचा प्रत्येक साहित्य बघताना तुम्ही बुद्धां नावाचा एक असेल, बुद्धांना बाबासाहेबांचे एक खंड आहे, पुस्तक आहे, बुद्धांचं आहे. काय तो बुद्ध जिथे जिथे जायचे तिथे तिथे वाणीने बोलायचे. कुठे गेल्यानंतर कोणती सोयी संवाद केला, कोणताही संवाद इतरांशी केला, त्या बुद्धाच्या मुखातून पडलेले शब्द म्हणजे बुद्धान. म्हणजे बुद्धाच्या तोंडातून पडलेले शब्द जीवनाला कशी कलाटणी देणारे असतात, ती कलाटणी देणारा शब्द बुद्धांचा आहे.
म्हणून बुद्धांचे अनुयायी होणं म्हणजे जीवनाला सर्वश्रेष्ठ बनवणे. आपण हे जगातले समाजातले कुटुंबातले सर्वश्रेष्ठ माणसं आहोत. आज आमच्या एरियामध्ये धम्म रॅली येते. आमच्यामुळे आमचे बंधू येते, छोटा पैसा उठा बाई समय समय पर काम आहे. माझे भाऊ माझ्या घरी येते. का बरं आपल्या मनामध्ये काही महिला गावामध्ये होत्या, काही घरी अंगणात उभ्या होत्या, काही ताकदीने होत्या. त्यांना माहितच नाही धम्म काय आहे. तर म्हटलं फुकटचं म्हटलं त्याच्याबद्दल काहीच बोलतो नाही. जेव्हा आई बाळाला जन्म घालते ना, वांजीमध्ये आणि जन्म घालण्यात आईमध्ये फरक असतो. आपण जेव्हा मेहनतीनं पुन्हा काय धम्म काय तेव्हा समजून घेतो, तेव्हा तुम्हाला कळते धम्म काय आहे. मी धम्माला कसं जाणलं पाहिजे, धम्मासाठी मी कसा पुढे आलो पाहिजे. पण प्रत्येकाची बुद्धाची जबाबदारी आहे. स्वतःला बुद्ध म्हणणे ते स्वतःला चेक करणे, स्वतःला चेक करणे की मी बुद्ध आहे का. मी बुद्ध आहे तर माझी जबाबदारी काय, माझं कर्तव्य काय. माझी जबाबदारी मी विहारात गेलोच पाहिजे, मी बुद्धाचं वाचन केलंच पाहिजे, बुद्धाची चर्चा केलीच पाहिजे. फक्त बुद्ध कामापुरतं जर असेल तर तुमच्या वर्षोनवर्ष पिढ्यानपिढ्या तुमच्या जीवनामध्ये बदल येणार नाही. किती बुद्धांचा समाज निर्माण करायचं असेल आज मला बुद्ध व्हावं, मला बुद्ध व्हायचं, मी बुद्ध माझ्यापासून सुरुवात करायची आहे. पण जर मी मुसलमान बाबासाहेब केलं असेल तर आम्ही एखाद्या मस्जिदमध्ये गेलो तिथे की अन्याय म्हटलं असतं, ख्रिश्चन झालो असतो तर आम्ही तिथे गेलो असतो. आम्ही बुद्धाला आता आधी आमची स्वतःची जबाबदारी कर्तव्य आम्हाला माहित करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही आमच्यासारखे लोक निर्माण करण्यासाठी या मार्गावर जाणे गरजेचं आहे. बुद्धांचा दृष्टिकोन कसा आहे, विज्ञानवादी दृष्टिकोन. बुद्धांकडे बुद्ध आधी म्हणतात तुम्ही चेक करा, तपासा, नंतरच या. मी म्हणतो म्हणून नाही, बुद्धांचा कर्मांत सिद्धांत. कर्मांत सिद्धांत का म्हणतात, कर्माचं फळ तुम्हाला कसं मिळतं. एकदा काय झालं, एक आर्मीचा मनुष्य होता, मिलिटरी मॅन. आणि मिलिटरी मॅन असल्यामुळे त्यांनी तो नोकरीला लागल्यामुळे आर्मीमध्ये जायची नोकरी चालू होती. नोकरी चालू असताना त्यांनी पैसे जमा केले, पण लग्न केलंच नाही. लग्न न केल्यामुळे त्याचे पैसे जमा होत नाही. एका मारवाड्याला त्याला माहित झालं की ह्या माणसाकडे यांनी पैसे भेटले का. तो दुकानात आला, त्याच्याने चर्चा केली. त्या चर्चेमध्ये सांगितलं की मी लग्न केलेलं नाही आणि मला मिळणारा जो माझा पगार आहे तो शिल्लक. त्या मारवाड्याच्या लक्षात आलं याच्याकडे पैसे. त्याला सांगितलं की जवान साहेब तुम्ही पैसे माझ्याकडे द्या, तुमचे का पैसे, तुम्ही 2 पैसे तयार करून दिले. त्याला वाटलं ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून त्यांनी आपला पैसा जो काही पुंजी असेल ती त्या मारवाड्याकडे दिली. मारवाडीने त्या पुंजीचं काय केलं, आपल्या व्यवहारात लावलं. व्यवहारात लावल्यानंतर हा जवान मिलिटरीत होता. मिलिटरीत असताना तो एका आपल्या मिलिटरीत ड्युटीवर गेला. तो ड्युटीवर गेला, एका घोडीवर बसला आणि घोडीवर बसल्यानंतर घोडीला तो हाकलत होता. चालता चालता घोडी एवढ्या स्पीडनं चालली, एवढ्या स्पीडनं चालली की घोडी काही किती आवडे पण ती घोडी काही थांबायला तयार असते. चालता 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 घोडी ती दुसऱ्या दुश्मनाच्या खाब्यात गेली आणि दुश्मनाच्या खाब्यात जाऊन उभी राहिली. उभी राहिल्यानंतर दुश्मनाला दिसलं की हा जवान आपल्या इकडे आलेला आहे. म्हणून त्यांनी तिकडच्या जवानाने गोळी घातली आणि त्या जवानालाही मारलं आणि त्या घोडीलाही मारलं. आणि एक दोन्ही गोष्टी मारल्यानंतर ही बातमी त्या मारवाड्याकडे गेली आणि मारवाड्याला वाटलं की खूप छान झालं. मारवाड्याला हे माणूस मेल्यानंतर त्याला आनंद वाटला. त्या मारवाड्याने काय केलं, पेढे वाटलं, मनामध्ये आनंद व्यक्त केला आणि वा 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 याचा सर्व पैसा आता आपल्याला भेटलेला. सर्व पैसा भेटल्यामुळे तो खूप आनंदात झाला आणि तेवढ्यातच त्याचं लग्न झालं. त्याला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर तो त्याच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला की मला एवढा पैसा मिळाला, मुलगा झाला, घरात आनंद वाटला. असं करता त्याचा कारोबार वाढत गेला. मुलगा मोठा झाला, मुलाचं लग्न झालं. त्या मुलाला लागली एक बिमारी. एक बिमारी आल्यानंतर तो या डॉक्टरकडे जातो, या डॉक्टरकडे जातो, ती बिमारी काही बसेना. मग त्यांनी एका साधू महाराजांकडे गेलो. साधू महाराज सांगितलं, महाराज मी किती डॉक्टरकडे गेलो पण यांची बिमारी काही बसत नाही, तुम्ही काहीतरी दवा द्या. तर ते साधू महाराजांकडे गेला. साधू महाराजांनी त्या दवा दिला, पुन्हा तो मरून गेला. आता मेल्यानंतर त्याला खूप दुःख झालं. एवढा दुःख झाला, एवढा दुःख झाला की विचारू नका. एक सन्मान्य व्यक्ती, विशेष व्यक्ती, जाणकार व्यक्ती तिथून जात होते. जाणकार व्यक्ती जात असताना त्याला म्हणाले, का बरं का रडता, काय करू म्हणे, माझे एक मोठा मेला, आताच लग्न झालं, माझी सून ही विधवा झाली, असं कसं होईल. तेव्हा तो साधू महाराज म्हणाला की जेव्हा तो जवान म्हणून पावला तेव्हा तुम्ही आनंद व्यक्त केला. कारण जेव्हा त्याचा आनंद व्यक्त केला, आता त्याचा तुमचा मुलगा मला आनंद कसा आहे. अहो जोपर्यंत तुम्ही त्या जवान जो होता तो जवान तुमच्याकडे गुलाच्या नामात आणि निमित्ताने तुमच्या जन्माला,
तो तुम्हाला म्हणाल की तुम्ही जशी जशी करणी कराल तसं तसं तुम्ही भरा. म्हणजे जेव्हा त्याने जे केलं कारण तुम्हालाच माहित आहे की कोणाचे पैसे, म्हणजे कोणाचे पैसे तुमच्याकडे आल्यानंतर दुसऱ्याचा पैशाचा जर मी विनियोग करत असेल तर निसर्गात आहे. म्हणून पहा, कोणाच्या घरात असेल तर पैशाचा विनियोग कसा करावा. जर माणसाने निसर्गाने म्हटले तर तुम्ही 100 रुपये कमवत असाल, निसर्गाने स्पष्ट तुम्हाला म्हटलेलं आहे 100 रुपये कमवत असाल तर तुम्ही 90 पैसे तुम्ही खर्च करा. आपण 10 रुपये खर्च करा. आता 10 रुपये खर्च करत नसाल तर 10 करत असल्याचे परिणाम काय होतं, माणसाला 3 गोष्टी चांगल्या मिळतात. एक चांगली बायको, एक चांगला पोरगा आणि चांगली संपत्ती. हे मी लक्षात ठेवा. ज्यांच्या घरी ज्या व्यक्तीचं पुण्यदान असेल, त्या व्यक्तीचा पुण्याचा साठा असेल, त्या व्यक्तीने जीवनामध्ये चांगलं घडवलेलं असेल किंवा जीवनात चांगली संधी देऊ शकतो. नाहीतर काय होतं, आता समजा तुम्ही 100 रुपये कमवत असाल, ही बाई 100 रुपये कमवते, मी म्हणाली की मी 100 रुपये 10 रुपये कशाला किंवा दिवसभर घाम काढलाय, घाम काढून मी आली, मी पैसा नाही देणार कोणाला, कारण ही माझ्या घामाचा पैसा आहे. तर का होतं, निसर्ग का म्हणतो, अगं बाई तू इथे बसली, ही पंखा लावल्या, पंख्याचे पैसे तुला द्यावं लागेल, पंख्याची हवा तू खाते. आता इथून जर बाहेर पडली तर बाहेरचा निसर्ग तुला हवा दिला, त्याचा पैसा कोण देणार, तुला द्यावं लागणार, कारण ती हवा तू खाते. या ठिकाणी आपण लाईट लावला, लाईटचा बिल आपल्याला उजेड दिसतोय, बाहेर ठिकाणी सूर्यप्रकाश मिळतोय, निसर्ग म्हणते त्याचा तुला इथे त्या लाईटचा बिल दिली. जर नाही बिल दिला तर लाईट कापल्या जाईल, त्या पंख्याचा बिल काढल्या जाईल. बाहेर चालते, बाहेर ते नळाचं पाणी पिण्यासाठी नळाचे पैसे द्यायला, कधी नदी नाले तुला पैसे मागितले नाही, हा पैसा निसर्ग तुला देतोय म्हणून निसर्गासाठी खर्च करायचा आहे. आता ही बाई म्हणाली निसर्गासाठी खर्च करण्यासाठी पैसे देऊ कोणाला, ते म्हणाला की तुला पैसे द्यायचे कोणाला द्यावं, ज्या समाजांमध्ये चांगले विद्यार्थी शिक्षण घेऊ पाहतात, समाजामध्ये चांगले माणसं निर्माण होऊ पाहतात, पण घरची परिस्थिती नाही, शिक्षणाची सोय नाही, अशा विद्यार्थ्यांना मदत करा. एखाद्या प्रबोधनकारी चांगला शिक्षक थोडक्यात चांगलं ज्ञान देतोय, पण काही का अशा शिक्षकाला पोचण्यासाठी त्याला एक हिस्सा द्या. समाजामध्ये पशु पक्षी जनावर आहे, त्या जनावरांना कोण म्हणून आपल्या 22 प्रतिमेमध्ये आपल्याला जी प्रतिज्ञा सांगितली, 13वी प्रतिज्ञा की सर्व प्राणी मात्र लालन पालन करी, तुमचं लालन पालन ह्या करण्यामध्ये योगदान काय, त्या प्राण्याची व्यवस्था करण्यासाठी एक हिस्सा करा. आणि जे रोगी आहे, जे बिमार आहे, त्यांना काहीच उपाय नाही, अपायच आहे, त्यांच्या दवाखान्यात एक हिस्सा करा. जे लोक लग्न पुढे घरापासून त्यांना काही निसर्गाचा त्यांना अपघात दिला तर तुम्ही त्याला खर्च करा, तुमच्या कोणताही आपत्ती येणार नाही तुमच्यापासून दूर. आता कसं काय होतं की एवढं असून काही व्यक्ती का करतात, वरचे पैसे खातात, म्हणजे कोणाला दान तर देतच नाही, वरचे पैसे खातात, त्या घराला घर पण राहत नाही. घरांमध्ये मुलगा इकडे, मुलगी तिकडे, पती इकडे, पत्नी इकडे, घराला घर पण सर्व हॉटेल बनून जातं. हे हॉटेल बनवण्याला कारणीभूत मीच आहे. कारण नळातलं पाणी जर आपण तोटी घेते आणि मडक्यात पाणी घेतो, मडक्यात जास्त पाणी झालं तर तो मडक्याच्या वर जातो, आणि वर गेल्यानंतर तो पाणी कुठे जातो, तो नालीत जातो. नालीत गेल्यानंतर नालीतलं पाणी ना सडा टाकायच्या कामी येतं, ना घर साफसफाई करायला येतं, तर कोणत्याच कामी येत नाही. तसं तुमचं उपरचं कमवलेलं पाणी विनाशकारी करत नाही. मुक्तीचा मार्ग असेल तो धम्माचा मार्ग आहे, म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करणे सर्वांची आपली जबाबदारी आहे. म्हणून या धम्म कार्याला आपण जास्तीत जास्त लोकांत नेण्याचा प्रयत्न करू. आज आपण या ठिकाणी धम्म रॅलीचा स्वागत सत्कार केलाय. ही धम्म रॅली आपण लहान लोक कशासाठी करण्याची गरज काय, धम्म आपल्या दारी काय, धम्म हा प्रत्येकाच्या घरी घरी गेला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या सर्व बुद्धांना सांगितलं की तुम्ही दर रविवारी बुद्ध विहारात गेलेच पाहिजे. किती लोक बुद्ध विहारात जातात, बुद्ध विहारात मॅक्झिमम लोक जातच नाही. गेले तर थोड्या सेकंदांनी बाई गेली, बंधनाच्या वेळेस जाते, वंदना करते, त्याचे परिणाम काय होतात, त्याचे परिणाम तुमच्या कुटुंबावर होतात. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आमचा बुद्ध आम्ही पोहोचवला पाहिजे. म्हणून आम्ही तुम्ही आमच्या मनामध्ये काय भाव निर्माण होतो, पण विहारात का घेतोय, विहारात काय होय, विहारात कृष्ण आमटीचा केंद्र आहे, विहारात मानव कल्याणाचा केंद्र आहे, विहार हा मैत्री वाढवण्याचा केंद्र आहे. तुमची मंगल मैत्री हो, तुमच्या मनामध्ये समाजाला कुटुंबाला संदेश देणारा केंद्र बिंदू आहे, अशा केंद्र बिंदू तुम्ही केंद्र करणं हे गरजेचं आहे. तुमच्या घरातले भांडण मुक्त करणार, निरोगी आरोग्य ठेवणार, सातत्याने नवचैतन्य निर्माण करणार केंद्र म्हणजे बुद्ध विहार आहे. आता 29 तारखेपासून वर्षावास सुरू होतो. वर्षावास म्हणजे वर्षांमध्ये वास कसा करायचा, बुद्धाने सांगितलं की जे काही
बुद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार करणारी माणसं होती, त्यांना त्यांनी हा आषाढी पासून तर अष्टमी पोळीपर्यंत म्हणजे 26 जानेवारी ते 26 तारीख उद्यापर्यंत 28 29 जुलै ते 26 ऑक्टोबर पर्यंत हा बुद्धाचा वर्षावास आहे. त्या वर्षावासामध्ये मंगलमय वातावरण देवाचं घरात वातावरण बदलून टाकायचं, कुटुंबामध्ये नवचैतन्य निर्माण करायचं, नेमकं नवीन येणाऱ्या माणसाला नवीन कुटुंबांमध्ये, कारण वर्षावास आहे. या वर्षावासामध्ये वर्षांचा वास म्हणजे कुटुंबामध्ये चांगला वास गंध पसरला पाहिजे आणि तुमचा सुगंध पसरल्या केंद्रांना वाटेल असा सुगंध माझ्या ठिकाणी सुगंध कसं पसरवायचं. तुम्ही सर्व बुद्ध माणसं तुम्ही काय करायचं, तुम्ही सारे बुद्ध माणसाची सर्वांची जबाबदारी आहे की या वर्षापासामध्ये आमची सामूहिक घरवंदना झाली पाहिजे. घरात नवरा पोरगा बायको सर्व एकत्र बसून वंदना घेतलीच पाहिजे. वृद्धांची मोठी घरी घेऊन जोपर्यंत वंदना होत नाही तोपर्यंत आम्ही जेवण करणार नाही. सकाळी पण वंदना झाली पाहिजे, सायंकाळी पण वंदना झाली पाहिजे. मी जातेबाई विहारात करते असं नाही, तुमच्या घरात वंदना झाली पाहिजे, कारण तुमचा घर सुद्धा विहार व्हायला पाहिजे. बुद्ध माणूस जिथे जिथे बसेल तिथे तिथे विहार असला पाहिजे, कारण बुद्ध माणूस हा विहारांचा विचार घरात पोहोचवतो. म्हणून तुमच्या घरात मी आलो, तुमच्या घरात बसल्यानंतर वाटतं की तुम्ही छान वंदना चालू आहे, ती वंदना मला पाहिलं तर मला वाटलं पाहिजे माझ्या घरी मी घेतलं पाहिजे. म्हणजे ज्योत जशी ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो, पण ज्योत आपल्याला आपल्या घरी पेटवायची. म्हणून सर्व बुद्ध माणसांना बुद्ध महिलांना माझी विनंती आहे की ह्या वर्षवासांमध्ये माझ्या घरी सुरुवात करायची ही सहज होते. दररोज एक फुल टाकायचं, बुद्धांचे पुष्प अर्पित करायचं, फुल का अर्पित करतो मुलांना समजून सांगायचं. बुद्धासमोर मेणबत्ती का लावतो आपल्या मुलांना समजून सांगायचं. आपण त्याच्यासमोर आपण उत्पत्ती का लावतो हे सर्व मुलांना सांगायचं. त्याचा अर्थ मला कळला पाहिजे. कोणती धर्मावरील चर्चा होईल, मुलाच्या शिक्षणावर चर्चा होईल, आपण त्यानंतर जेवणाला बसायचं आणि मुलांच्या अभ्यासावर चर्चा करायची. गुरुमान शिकवांचे निर्माण करायचं. शीत धम्मा शिव जगाला पर्याय, समाजाला पर्याय, कुटुंबाला पर्याय. म्हणून असा शिरमान चरित्र निर्माण करायचं असेल तर तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून धम्म आपण प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचं काम करतोय. त्या धम्माचा कार्यक्रम प्रत्येकाने आपापल्या घरी घ्यावं. आपण आपल्या धम्माचा कार्यक्रम आपण का या दिवशी असं का घेतलं गेलं, कारण वरसादीचे दिवस हे पाण्याचे दिवस आहे. कोणाचं घर छोट असते, छोट असेल लहान असेल चिंता करू नका. आम्ही तुमचे बंधू आहोत, आपण आपल्या बहिणी भाऊ आहोत. झुटा पैसा रुटाबाई संकटात भाऊ नेण्यात भाऊ कशाचा. म्हणून सर्व बहिणीकडे सर्व भावांकडे कोणते कार्यक्रम तारा झालाच पाहिजे, कारण सर्व लोक तुमच्या घरी येतील, तुमच्या घरात त्यांची पावलं लागतील, तुमच्या घरात तुम्ही केलेलं मेहनतीचं भोजन दान त्यांच्या पोटात जातील, त्यांचे श्रवणाचे 2 शब्द तुमच्या कानी पडतील. नवीन चेहरा तुमच्या सुनेला, तुमच्या पोराला, तुमच्या नातवाला माहिती होईल. म्हणून प्रत्येकाची पावलं तुमच्या घरात लागली पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. प्रत्येकाने मनात चंग बांधा की एक दिवस माझ्या घरी कार्यक्रम झालाच पाहिजे. घरात गरीब श्रीमंती कोणतंच नाही, मोठा लहानचा काही मन नाही चंगा तो नको निघून बुद्धाने म्हटलं तुमच्या मनाला प्रशिक्षित करा. आपण बुद्धाचे अनुयायी आहोत. बुद्धाच्या मार्गाला मला सुद्धा समर्पित व्हायचंय. बुद्धाचा मार्ग मला घेऊन चालायचंय. मी जाणार नाही तर कोण जाणार ही भावना सर्वांच्या मनात निर्माण करायची आणि धम्माचा प्रचार प्रसार आपल्याला करायचा आहे. आज आपण या ठिकाणी या धम्म रॅलीला घेऊन आलेलो आहोत. अशा प्रकारचे आनंदमय वातावरण आपल्या मित्रांमध्ये निर्माण करायचं. आज या ठिकाणी आपल्या या धम्म रॅली या आपल्याला नांदवडे सरांनी मोठा धाडस केला. त्यांनी सांगितलं की मी माझ्या मंडळींना सांगतो, आता तुम्ही सर्वांनी सामूहिक या ठिकाणी घेतलं. आता प्रत्येकाने मनामध्ये भाव जागवा की माझ्या घरात झाला पाहिजे. कारण तुमच्या घरात झाल्यानंतर सर्व लोकांना माहित पडेल की एक दिवस बाबासाहेबांच्या पुढे आपण खूप काही आहोत. आपल्या फक्त मनाला प्रशिक्षित करा, मनाला तयार करा. तुमचा घर मोठा लहान नाही आहे. आम्ही कशा ज्याच्या घरी गेलो त्याच्या घरी सोयी नव्हती, त्यांनी तो कार्यक्रम साजरा केला. फक्त तुमच्या मनात भाव पाहिजे की हा धम्म माझ्या घरी झाला. आमच्या वैशाली ताईच्या घरी मी फक्त सांगितलं ताई तुमच्या घरी कार्यक्रम घ्यायचं होतं, ठीक आहे. 8 दिवसात तिने तयारी केलं. आमच्याकडे आमचे बंधू दादा आहेत. बंधू मेश्वर म्हणाले सर 2 तास सर्व तयारी होतात, काहीच करता येत नाही. कारण आम्ही संजय शिंदेच्या घरी कार्यक्रम केला. म्हणजे मनात तुमची तयारी असेल तर तुमचा हे कार्यक्रम सहज होऊ शकतो. कोणाला काही जास्त करायची गरज नसेल. तुम्हाला पैशाची अडचण असेल सांगा, तुम्हाला माणसाची शक्तीची अडचण असेल, विचाराची अडचण असेल सांगा, परंतु तुम्ही तुमच्या घरी बोलवा. बाहेरची शिट्टी बाहेर करू नका. प्रत्येकाच्या घरी आपण गेलो पाहिजे. इकडे समाजाला आपला संदेश द्यायचा आहे की धम्म माणसं किती महत्वाचे. आपण 4 भाऊ रोपणी ग्रुप घेतो, आपण 5 भाऊ रोपणी ग्रुप घेत राहू. आपण सर्व धम्माने आपल्याला दान दिले. फुलांची माळ आता सर्वांनी माळ आणलेली आहे. सर्व फुलं एका दोऱ्याने परसलेले म्हणून ती माळ त्या गळ्यातल्या बुद्ध प्रतिमेला शोभून दिसते, बाबासाहेबांच्या प्रतिमेला शोभून दिसते. तशीच आपण सर्व धम्माला जोडलेली धम्म शृंखला आहे, त्यांनी आपल्याला जोडलेलं आहे.
त्या जोडलेल्या सुरक्षेमध्ये आपल्याला सर्वांना राहायचं आणि की त्याच्या गळ्याकडे ती शोभवायची आहे, त्या समाजात त्या लोकांच्या कुटुंबात जातीच्या कुटुंबाला शोभिवंत करायचं आहे, हे करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. आज या ठिकाणी ज्यांनी आपला कार्यक्रम आयोजित केला, आपल्या नियमाप्रमाणे त्यांचा स्वागत सत्कार करणे, तर आपण समापन गाथा घेऊया. त्यानंतर आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. समापन रमेश राठोड, मी ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. ओबीसी लोकांना दरवर्षी धम्माकडे आणण्यासाठी मी 25 डिसेंबरला धम्म दीक्षेचा कार्यक्रम दरवर्षी हा घेत असतो वाण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये. त्यांना मी तुमचं उदाहरण देतो, बघा हे लोक कशी होते. पूर्वीचे महाराजचे बोलत महानपती देव तेव्हा त्यांना मिळत नव्हती भाकर, त्यांनी नाकाला देवा त्यांच्याकडे पुरणपोळीचा पाहून झाला. पूर्वीचे महाराजचे मुलं मानत होते तेव्हा ते चालत होते घर, त्यांनी नाकामध्ये त्यांच्यामध्ये डॉक्टर इंजिनियर मोठमोठे ऑफिसर. आज तुमच्यामध्ये झालेला बदल हा कशामुळे झाला? हा धम्मामुळे झाला. धम्म किती महत्वाचं आहे त्यांना सांगण्यासाठी तुम्ही आमचे आदर्श आहात. आता तुमचे आदर्श दाखवायला गेलं ती सखूबाई तशीच आहे, ती रमाबाई तशीच आहे, तिच्या राम्यात तसंच आहे, गम्यात तसंच आहे. तर लोकांना काम करून द्यावं. कोणताही माणूस उभा झाला बसला तर वाटतं पाहिजे बघा असं असावं. घरासावे घरासारखे नको नुसत्या भिंती असावा, प्रेम केवळ नको नुसती नाती. आमच्या घरात घरपण कसं आहे हे वृद्ध माणसाच्या कुटुंब पाहिल्यानंतर दिसलं पाहिजे. कमीत कमी मी माझ्या सुधारणा करावी हीच आपण अपेक्षा करतोय. माझ्या घरी बघा, माझ्या घरी पूर्ण बुद्धमय वातावरण झालेलं आहे. माझ्या घरात आलं तरी माझ्या घरात माझ्या बायकोनी, घरी माझी बायको असेल खूप बदलेलं आहे. माझ्या घरामध्ये बुद्धांची चांगली प्रति अशी बनवली, 43,000ची बुद्धाची मूर्ती मस्त त्याला लाइटिंग होतं. बाहेर मोठी बुद्धांची मूर्ती लावली, घरामध्ये बुद्धांचं वातावरण निर्मिती केलं. माझ्या घरी दररोज वंदना होते, त्यामुळे हा तो फरक पडतो. ओबीसी लोकांच्या कुटुंबांमध्ये वंदना व्हायला लागली तेव्हा कळतं चांगलं जीवन जगायचं कळतं. त्याला कसंही पहा, आडवं पहा, तुडवं पहा, उभं पहा, लांब पहा, बुद्धाचा धम्म हा उसासारखा आहे. खाल्लंच खातं वाटतं, गोड गोडच वाटतं, कुठूनही खा. उसाला खातांचा समजा आपण शेंड्यावर खातो म्हटलं तरी गोडच आहे, मधातलं खाल्लं तरी गोडच आहे, सुरुवातीला खाल्लं तरी गोडच आहे. धम्म तसा सर्वांना गोड वाणी आहे, म्हणून गोड वाटावं असं आपल्या दिसलं पाहिजे म्हणून आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड हायकोर्टाला वकील प्रॅक्टिस करतोय, मी डिस्ट्रिक्ट कोर्टाला पण प्रॅक्टिस करतो आहे. आणि ह्यामध्ये फक्त मी बोलतो कशासाठी की थोडंसं कोणतरी एखाद्या माणसाला शिस्त लागत. आपण साऱ्या सत्कार सर्वांचाच असतो, व्यक्तिगत एकाचा सत्कार नाही आहे. एखाद्या व्यक्तीने बोलावं, कारण मी MSc मॅथमॅटिक्स आहे, MA आंबेडकर थॉट आहे, MA पाली आहे, MA बुद्धी स्टडी आहे, MPhil आंबेडकर थॉट आहे, मी LLB आहे, LLM आहे, MD आहे, MPhil आहे, PhD आहे. माझ्याकडे 12 डिग्री आहे, पोस्ट ग्रॅज्युएटच्या. एवढं मोठा अभ्यास केला माणूस थोडं बोललं पाहिजे, समाजाला कळलं पाहिजे बाबासाहेबांचे अंगे कसे असतात. बाबासाहेबांचे अंगे सुद्धा सुशोभित अलंकार आपल्याकडे सर्व दागिने घालून असतात. ते बाबासाहेबांनी दिले. माझ्याकडे 12 पोस्ट ग्रॅज्युएटच्या डिग्री आहेत, त्यामुळे मी डॉक्टरेट आहे, MPhil आहे, MD आहे, मी LLM आहे, मी PhD आहे. अशा प्रकारे विशेष व्यक्ती बाबासाहेबांचा अंगी असतात, म्हणून बाबासाहेबांचा विचार इथं पोचवण्याचं काम करण्याचं काम मी सातत्याने करतोय. असं आपण साऱ्या भावाची एक संघटना निर्माण व्हावी. आपण दुसऱ्या सुद्धा दुःखात आलो पाहिजे. आपण कशासाठी धम्म रॅलीचं आयोजन केलं, एकमेकाच्या मदतीला आलो पाहिजे. कधी कोणाला काय अडचण असेल, एखादी बाईला आपल्या कुटुंबात त्रास देत असेल, त्याची सून त्रास देत असेल, तिचा नवरा त्रास देत असेल, पोरं त्रास देत असेल, सांगावं कोणाला. त्यावेळी तिला सांगण्याचा हा विचार केला आहे. एखाद्या कुटुंबामध्ये आर्थिक अडचण असेल, तो रोगी असेल, बिमार असेल, त्याला पैसा नसेल, आपण त्याला मदत करू शकतो. एखाद्याला बाहेरचा माणूस एखादी तकलीफ देत असेल, कोणाकडे जावं, कोणी ऐकायला तयार नाही, त्यामुळे आपण धावून गेलो पाहिजे. म्हणून आपण कशासाठी करतो, झुटा पैसा रूटा बाई समय समय करतो. माझ्या बहिणीवर, माझ्या भावावर कोणती अडचण असेल तर मी भावाच्या बहिणीच्या अडचणीत धावून गेलो पाहिजे. जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही, जोपर्यंत आपण एकत्र बसणार नाही, एकत्र समस्या करणार नाही, मग 8 दिवसात आपण आलोच पाहिजे. ही धम्म रॅली तुम्ही सर्व सामील झाले पाहिजे, स्वतःहून आलं पाहिजे. एक दुसऱ्याचा परिचय करून घ्या. जाताना सर्वांना जैविक घालूनच जा. कोण बाई तुझा परिचय का, तू कुठे राहते, काय तुझा परिचय, दुसऱ्याचा परिचय करून घ्या. वाटलं तर मोबाईल नंबर घ्या, नंबर लिहून घ्या, पत्ता लिहून घ्या आणि एक दुसऱ्याची संबंध वाढवा. कारण आपला जेवढा संबंध येतात काही किती आम्ही कोणाला ओळखत नव्हतो. पुढे धम्मामुळे आमच्या काही येतात, बरोबर सकाळी 7:30 वाजता माझ्या घरी येतात. ते लोक 7:30 वाजता घरी माझ्या घरी येताना ते अंगणवाडी करून आले असेल, सकाळी किती वाजता उठले असतील. म्हणजे एवढं सर्व करून ते लोक येतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये किती जिज्ञासा. तिथे कोणाला काही 5 पैसा भेटत नाही, कोणी काही मिळवण्यासाठी आलं नाही. माझा धर्म आहे, मी गेलो पाहिजे ही भाव त्याच्याकडे. म्हणून आमच्या कुटुंबात काही लोक मंडळी सकाळीच घरी येतात.
आज आमचे हडके सर मॅडमला घेऊन आले, आमचे विशंबर सर मॅडमला घेऊन आले, आपले रायपुरे सर मॅडमला घेऊन आले, आपल्या कुटुंबातील लोकांना घेऊन आले, मुले नाना सुने नाना सासूला सर्वांना आले. सर्वांचे बोध होणार आहे म्हणून सर्वांच्या कानीही शब्द पडणार आहे. म्हणून सत्संगती सदा घडू दे, चांगले शब्द कानी पडू दे, चांगले शब्द फक्त आणि फक्त धर्माच्या सहवासातच पडतो. म्हणून बुद्धांचा धर्म हा सहवासाचा धर्म. म्हणून त्या सहवासात आपल्या राहण्यासाठी सर्वांनी यावं ही आपण त्यासाठी प्रयत्न करत असतो.